26/11ला झालेल्या हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मात्र 13 वर्षांनंतर देखील आपण सगळे सुरक्षित आहोत का, की सुरक्षितता ही सध्या राम भरोसे सोडून देण्यात आलेली आहे। 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याने मुंबई हादरली। भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष पूर्ण झाली, पण या 13 वर्षात मुंबईच्या सुरक्षेची स्थिती किती सुधारली त्यावर आपण आजच्या लोकशाही विशेषमध्ये करणार आहोत चर्चा। आधी पाहूया 26/11 दहशतवादी हल्ल्यावरील लोकशाही न्यूजचा आमचा हा विशेष रिपोर्ट। त्यानंतर सर्व मान्यवरांबरोबर विशेष आणि सखोल चर्चा। ही कहाणी आहे भारतावर झालेल्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची। ही कहाणी आहे मुंबईला मिळालेल्या अशा जखमेची जी जखम भरता भरली जात नाहीये। दिवस होता 26 नोव्हेंबर 2008, जेव्हा रात्री 8:10 कसाबसह त्याचे 9 साथीदार मुंबईतील बधवार पार्क येथील जवळील कोळीवाड्यात उतरले आणि 2 गट करून मुंबईच्या विविध परिसरामध्ये पसरले। दिवसभर धावणाऱ्या मुंबईवर चमचमणाऱ्या प्रकाशाचं साम्राज्य नुकतंच पसरलं होतं। एवढ्यात कानठाळ्या बसवणाऱ्या आवाजाने मुंबई हादरून गेली। काळोखाच्या रोखातून कोणीतरी आलं आणि बेछूट गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी सतत धावणाऱ्या मुंबईला सुन्न केलं। स्वप्नांच्या नगरीवर स्वप्नात सुद्धा कुणी कल्पना केली नसेल असा भीषण हल्ला झाला होता, पण तो लक्षात यायला अजून अवकाश होता। 26/11ची ही घटना म्हणजे सुरुवातीला प्रत्येकाला फक्त अंदाधुंद गोळीबार वाटला, पण नंतर घड्याळाच्या सरकणाऱ्या काट्याबरोबर हा अतिरेकी हल्ला होता हे लक्षात आलं आणि केवळ मुंबईचीच नाही तर अवघ्या जगाची झोप उडाली। हल्ल्याची जाणीव होईपर्यंत आणि समजेपर्यंतही परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली होती। या हल्ल्याचा कट चक्रावून टाकणारा होता। हल्ला करणारे कोणी स्थानिक नव्हते, तर ते होते पाकिस्तानहून आलेले, तिथल्या लष्करानं प्रशिक्षण दिलेले 10 दहशतवादी। समुद्रमार्गे हे दहशतवादी मुंबईत घुसले आणि मग सुरू झाला मुंबईला रक्तरंजित करण्याचा डाव। रात्री 8:10 कप परेड जवळ असलेल्या कुलाब्यातल्या मच्छीमार नगरमध्ये समुद्रमार्गे अतिरेक्यांची बोट दाखल झाली। त्यातले 6 दहशतवादी या ठिकाणी उतरले आणि बाकीचे बोटीतून दुसऱ्या किनाऱ्यावर गेले। 26/11ला मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये प्रमुख टार्गेट होतं ताज हॉटेल। ताज हॉटेलमध्ये 2 दहशतवाद्यांनी शिरून धुमाकूळ घातला होता आणि याच्यामध्ये एकूण संपूर्ण मुंबईला वेठीत धरण्याचं काम केलेलं होतं। स्थानिकांनी त्यांना विचारणा करताच त्याने आपण विद्यार्थी असल्याचं म्हटलं। आपण इकडे जाऊ, या बाजून जाऊ, तुम्ही त्या बाजून जाऊ असं ते बोलत होते आणि मी ऐकलं ते। आता आम्ही सुरक्षित आहोत आणि आमची सगळी माणसं, आमची इकडे पोलीस चौकी बंद झाली। तो आता त्याच्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे। आपली पूर्ण सुरक्षा यंत्रणा आता पूर्ण एकदम सक्षम आहे आणि त्या जेव्हा घटना घडू नयेत म्हणून ते सर्वोपरी समुद्रात वगैरे त्यांची गस्ती नौका, कोस्टगार्डच्या गस्ती नौका हे नेहमी तिकडे फिरत असतात। रात्री 8:30 राहिलेल्या अतिरेक्यांची बोट बधवार पार्कच्या किनाऱ्यावर आली। तिथं अतिरेक्यांनी मच्छीमारांना धमकावलं आणि 2 गटांमध्ये 2 वेगवेगळ्या दिशांना ते गेले। रात्री 8:45 दक्षिण मुंबईतल्या गजबजलेल्या लिओपोल्ड कॅफेमध्ये अंधाधुंद गोळीबार सुरू झाला। त्यात 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले। दहशतवाद्यांनी 2 टॅक्सीमध्ये बॉम्ब ठेवले, त्यात लोकांचा जीव गेला, 15 जण जखमी झाले।
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं ठिकाण जे होतं ते दक्षिण मुंबईमधलं लिओपोर्ट हे कॅफे होतं. लिओपोर्ट कॅफेवर झालेल्या गोळीबारामध्ये जो एक हल्ला झाला होता, एकूणच एक दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. खरं तर हे कॅफे जे आहे ते मुंबईमध्ये खूप जास्त लोकप्रिय आहे. मात्र आजही त्या गोळीबाराच्या खुणा आज या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अनेक जण जे आहेत ते आजही या ठिकाणी येऊन आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या ताज्या करताना पाहायला मिळतात. 4 जण ताज हॉटेलमध्ये घुसले, दोघे ओबेराय ट्रायडंटमध्ये, तर 2 जण नरिमन हाऊसमध्ये घुसले. राहिलेल्या दोघांनी म्हणजे अजमल कसाब आणि इस्माईलनं टॅक्सी घेतली आणि ते छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे रवाना झाले. रात्री 9:20 घरी परतणाऱ्या मुंबईकरांची ही अगदी गर्दीची वेळ. AK-47 रायफलने सज्ज असलेल्या कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईलनं बेनदिक्कत CST स्टेशनमध्ये घुसले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. सोबतीला ग्रेनेडचाही मारा केला. या अंधाधुंद गोळीबारात 58 निष्पाप मृत्युमुखी पडले तर 104 जण जखमी झाले. मुंबईची लाईफलाईन ही मुंबईची लोकल मानली जाते आणि हीच लोकल 26/11च्या रात्री ठप्प झाली होती. आता मी उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या परिसरामध्ये. आतंकवादी कसाब आणि आतंकवादी इस्माईल यांनी रात्री 9:45-10च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती येऊन अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये अनेक लोक शहीद झाले. या लोकांची नेमकी काय चूक होती? ऑफिसवरून बाहेर पडून आपल्या कुटुंबासोबत छान आनंदात राहू अशी स्वप्न घेऊन ही मंडळी जी होती आपल्या ऑफिसमधून बाहेर पडली होती. मात्र आतंकवाद्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या स्वप्नांचा स्वप्नभंग केला. रात्री 10:30 आता समोर आला. आम्ही काय मला काय माहिती आतंकवादी असंच होतं. तर मी बोलला की कमांडो आला. ती मला एक शिवे दिला. त्याच्यानंतर आहे ना मला 10 कदम पाठीमागे होऊन मला एक सूट केल्यानंतर दुसरी सूट तिसरे सूटला मी झोपून गेला. बायकोला बात केला, पोलीस हेल्पलाईनला बात केल्यानंतर काय करू आता मी मेला, देवाकडे जाणार आता, शेवटचे दिवस आहे. बायकोला बोलला, मित्रा वगैरे सगळ्याला बोलून गेला. CSTच्या रक्तपातानंतर अजमल कसाब आणि इस्माईल हे कामा हॉस्पिटलच्या दिशेनं रवाना झाले. त्यांना पाहून हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी पेशंटच्या सर्व खोल्या बंद करून घेतल्या. दोन्ही दहशतवादी हॉस्पिटल जवळ आले. त्याने पुन्हा एकदा अंधाधुंद गोळीबार सुरू केला. ATS प्रमुख हेमंत करकरे यांनी त्यांचा पाठलाग करायचा प्रयत्न केला, पण त्यात ते शहीद झाले. आता मी उभी आहे कामा हॉस्पिटलच्या बाहेर. हॉस्पिटल अशी एक जागा आहे जिथे सगळ्या रुग्णांचे रोग जे आहेत ते बरे केले जातात, लोकांना ॲडमिट केलं जातं. मात्र याच हॉस्पिटलवरती 2 आतंकवादी कसाब आणि आतंकवादी इस्माईल यांनी हल्ला केला होता. CST स्टेशनवरून आल्याच्या नंतर त्यांनी थेट कामा हॉस्पिटलवरती जो आहे तो हल्ला केला आणि अंधाधुंद आहे गोळीबार सुरू केली. त्यानंतर 3 पोलीस कॉन्स्टेबल हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर हे त्या हल्ल्यामध्ये शहीद देखील झाले. हे तिघही कॉन्स्टेबल कामा हॉस्पिटलची जी मागची गल्ली आहे तिथे गाडी घेऊन जात होती आणि या तिघा अतिरेक्यांचा शोध घेत असताना अचानक हे अतिरेकी समोर आले आणि त्यांनी अंधाधुंद फायरिंग केली आणि यात हे 3 जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत ते शहीद झाले. या 3 पोलीस कॉन्स्टेबल आणि अनेक जे कॉन्स्टेबल जे शहीद झाले त्यांना लोकशाहीचा सलाम. दहशतवाद्यांनी मग पोलिसांची जीप हायजॅक केली आणि सुसाट निघाले. गिरगाव चौपाटीवरच्या पादचारी पुलाजवळ त्यांना गावदेवी पोलिसांच्या टीमनं रोखलं. या गोळीबारात इस्माईल ठार झाला आणि अजमल कसाब जिवंत हाती सापडला. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत सापडलेला तो एकमेव अतिरेकी होता. पण हा रक्तरंजित खेळ इथंच थांबला नाही. पुढचे 3 दिवस मुंबईला बरंच काही सोसायचं होतं. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोतच. मात्र तत्पूर्वी मुंबईतल्या ज्या ठिकाणावरून दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये प्रवेश केला त्या कुलाब्यातील बधवार पेठच्या सुरक्षेमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी परिस्थिती आहे त्याचा आढावा घेण्यासाठी थेटपणे आपल्या प्रतिनिधी या चर्चासत्रामध्ये लाईव्ह आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपाली बडवे. रुपाली, मी आपल्याकडे येतो, चर्चेकडे जाणार आहोत. लोकशाही विशेषमध्ये आज आपण चर्चा करतो की 13 वर्षांनंतरही आपण सगळे किती सुरक्षित आहोत. बधवार पेठ ज्या ठिकाणाहून हे सर्व दहशतवादी जे आहे तो भ्याड हल्ला करण्यासाठी मुंबईमध्ये शिरले, भारतामध्ये शिरले, त्या ठिकाणची सध्याची सुरक्षितता जर आपण पाहिली तर आज 13 वर्षांनंतरचं या क्षणाचं तिथलं चित्र काय आहे?
विशाल, आपण सध्या त्याच मोक्याच्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणाहून 13 वर्षापूर्वी दहशतवादी मुंबईत शिरले होते. आपण जर बघितलं माझ्या मागे तो हा समुद्र आहे आणि आपण बघतो की नेहमीप्रमाणे इथे असंख्य छोट्या छोट्या बोटी लागलेल्या आहेत आणि अशाच एका बोटीतून अजमल कसाब आणि त्याच्यासोबत काही जे साथीदार होते, त्याचे जे दहशतवादी होते, त्यांनी मुंबईत प्रवेश केला होता आणि ह्याच मार्गावरून मुंबईमध्ये शिरकाव करण्याचा एकमेव मार्ग त्यांच्या समोर होता आणि याच मार्गाने खरं तर ते याच्या मुंबईच्या मध्ये दाखल झाले होते. मुंबईमध्ये दाखल होत असताना त्यांचे जवळपास 8 दहशतवादी होते. त्यांच्याकडे दारुगोळा होता, शस्त्र होती आणि त्याच्या जोरावरती केवळ 8 दहशतवाद्यांनी मुंबईच्या काळजामध्ये घुसून जे आहे ते एक हल्ला केला, भीषण असा हल्ला केला, ज्याच्या 13 वर्षांनंतर सुद्धा आपल्या आजही मुंबईकरांच्या मनामध्ये आणि ती सगळी जी भीती आहे त्याच्या आठवणी ज्या आहेत त्या आजही ताज्या आहेत. हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जवळपास 3 दिवस संपूर्ण मुंबईला या दहशतवाद्यांनी वेठीस धरलं होतं आणि ह्या घटनेनंतर आज आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे, नाकेबंदी होते, सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत. मात्र खास करून आपण जर ह्या भागाचा विचार केला, बुधवार पार्कचा जर विचार केला तर खास करून आपण जर बघितलं तर या भागामध्ये आणि हा जो रस्ता मी तुम्हाला दाखवते, याच रस्त्याचा जो एंट्रन्स पॉइंट आहे त्या ठिकाणी आता एक पोलिसांची चौकी आहे, तिकडे अनेक पोलीस बसलेले असतात. मात्र आपण बघितलं तर माझ्या मागे ह्या ठिकाणी तुम्हाला कुठेच लांब पर्यंत कोणतीच गस्त किंवा असं काहीच दिसणार नाही. त्याच्यामुळे कुठेतरी अजूनही मुंबई असुरक्षित आहे का? एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर अजूनही कानाडोळा सुरक्षेकडे, व्यवस्थेकडे केला जातोय का, असा एक प्रश्न साहजिकच आहे जो अनेक मुंबईकरांना आपल्याला सुद्धा पडताना पाहायला मिळतो. या ठिकाणी मी जसं म्हटलं आधी की या ठिकाणी खरं तर एक पोलीस स्टेशन आहे, तिकडे पोलीस असतात, येणाऱ्या जाणाऱ्यांची मध्ये चौकशी करतात. मात्र सातत्याने जी चौकशी व्हायला हवी किंवा सातत्याने जी निगराणी खरं तर पोलिसांकडून किंवा गृह विभागाकडून ठेवली गेली पाहिजे, तशी मात्र होताना पाहायला मिळत नाही. काही प्रसंग घडल्यानंतर आजही असं वाटतं की मुंबई सुरक्षित हातामध्ये आहे का, मुंबई सुरक्षित आहेत का, मुंबईचा जो एक जी यंत्रणा आहे जी मुंबईला सुरक्षित ठेवते त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे का, असा अनेक वेळा खरं तर सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो. त्याच्यामुळे आज आपण 26/11च्या निमित्ताने आज आपण इथला आढावा घेत आहोत. त्याच्यामुळे आपण बघितलं तर खरं तर एका ठिकाणी काही पोलीस बसलेले आहेत, मात्र जशी सुरक्षा व्यवस्था हवी तशी मात्र मुंबईमध्ये पाहायला मिळत नाही. बरोबर आहे. चोख बंदोबस्त हा प्रत्येक ठिकाणी असायला हवा. प्रत्येक मुंबईकर असेल, संपूर्ण देश असेल, हा सुरक्षित असावा हे निश्चितच आहे. धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि त्यानंतर थेटपणे आज आपण चर्चेसाठी आमंत्रित केलेलं आहे ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत. ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यावेळेला आपल्यासोबत चर्चासत्रामध्ये सामील झालेले आहेत. माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, भाजपचे प्रवक्ता गणेश खणकर हे आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. थेटपणे आपण सुरुवात जी आहे ती ब्रिगेडियर यांच्यापासून करूयात. हेमंत महाजन सर, पहिला प्रश्न मला आपल्याला हा करायचा आहे की 13 वर्षांनंतर खरोखर आपण सुरक्षित आहोत का? आणि ज्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था आज मुंबईला असेल, देशातल्या प्रमुख शहरांना असायला हवी आहे, किंवा ज्या पद्धतीने आपण पाहतोय की इतर देशांचं अतिक्रमण होत हळूहळू त्यांचा विस्तार करण्यासाठी ते भारताच्या सीमेचा वापर करताना दिसत आहे, खरोखर 13 वर्षांनंतर आपण धडा घेतलेला आहे का? आणि त्या अनुषंगानं सत्ताधारी असतील, विरोधक असतील, तत्कालीन सत्ताधारी असतील, या सगळ्यांनी व्यवस्थितरित्या सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी ठेवलेली आहे का? हेमंत महाजन, 13 वर्षांनंतर जी आपली सागरी सुरक्षा आहे याच्यामध्ये नक्कीच फरक पडलेला आहे. सध्याची आपली सागरी सुरक्षा ही त्रिस्तरीय आहे. किनारपट्टीपासून तर 20 नॉटिकल माईल पर्यंत सागरी पोलीस असतात. 20 नॉटिकल माईल पासून 200 नॉटिकल माईल पर्यंत गस्त काढण्याची जबाबदारी ही इंडियन कोस्ट गार्डची असते आणि त्याच्या पुढे इंडियन नेव्ही नौदल असते आणि त्यांना मदत करणाऱ्या वेगवेगळ्या इंटेलिजन्स एजन्सीज असतात. तर जोपर्यंत गस्त घालणाऱ्या बोटी आहेत त्या नक्कीच वाढलेल्या आहेत. त्या पोलिसांकडे असो की कोस्ट गार्डकडे असो की नेव्हीकडे असो, वरतून जी टेहाळणी करायची असते, मग ते हेलिकॉप्टर्स असो की ड्रोन्स असो की ड्रोन एअरक्राफ्ट असो, ती सुद्धा नक्कीच वाढलेली आहे. पहिले किनारपट्टीवरती पोलीस स्टेशन अजिबात नव्हती. आता नुसतं तर महाराष्ट्र पुरतं बोलायचं म्हटलं तर 9 पोलीस स्टेशन जी आहेत ते महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर या किनारपट्टीवरती आहेत. आणि आता सगळ्या किनारपट्टीवरती आता रडार लागलेलं आहे जे 24 तास काम करतं, म्हणजे दिवसाच्या वेळेला पण आणि रात्रीच्या वेळेला पण. आणि मोठ्या सगळ्या बोटी त्यांची हरकत आपण या रडारमध्ये पकडू शकतो. याच्यामुळे फरक नक्कीच पडला आहे. सुरक्षा एजन्सी जास्त जागृत झालेल्या आहेत, जास्त रिसोर्सेस मिळालेले आहेत. परंतु सध्याचा जो सर्वात कमजोर भाग आहे तो म्हणजे मच्छीमार नौका. आज भारतीय समुद्रामध्ये 3 ते 3.5 लाख नौका आहेत. या नौकांना जर आयडेंटिफाय करायचं म्हणतं रडारवरती
ते करता येणं शक्य नाही, कारण त्याच्यावरती जे GPS किंवा जे AIS लागायला पाहिजे ते अजून आलेलं नाही. त्याच्यामुळे या नौकांना आपण रडारवरती ओळखू शकत नाही. आणि सध्या जी आपल्या समोर सुरक्षेची आव्हानं आहेत ती पारंपरिक नाही, म्हणजे लढाई नाही पाकिस्तान किंवा चीनशी, ही अपारंपरिक आहे. म्हणजे इथे स्मगलिंग चालतं, इथे बेकायदेशीर व्यापार चालतो, एखादा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, स्फोटक पदार्थ लँडिंग केलं जाऊ शकतं, जसं 93 साली झालं होतं रायगडच्या शेखाडीपाशी वगैरे. तर ही अपारंपरिक जी आव्हानं आहेत ती आहेत. आणि जर अपारंपरिक आव्हानं व्हायची असतील आणि शत्रूला जर आपल्या किनारपट्टीवरती पोहोचायचं असेल तर कुठलीही पाकिस्तानची बोट किंवा चीनची बोट स्वतःहून तिथे पोहोचू शकत नाही. त्यांना शेवटच्या काही किलोमीटर करता जे स्थानिक मच्छीमार असतात, स्थानिक लोक असतात, त्यांची गरज पडते. तर जोपर्यंत मच्छीमारांच्या 3.5 लाख बोटींच्या हरकतीवरती, त्यांच्या लँडिंग पॉइंटवरती, त्यांच्या फिशिंग हार्बरवरती त्यांचा यायचा रस्ता, त्यांचा जायचा रस्ता, त्यांना टॅग करणं, त्यांना मुख्य AIS लावणं, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली सुरक्षा जी आहे बरोबर आहे. हेमंत सर, जसं तुम्ही म्हणताय त्रिस्तरीय अशा प्रकारची ही सुरक्षा व्यवस्था असते, मात्र सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेले जे लूप होल्स आहेत ते देखील आपण आज निश्चितच सांगताना दिसत आहेत. शमशेर पठाण माजी पोलीस अधिकारी यांच्याकडे मी जाईन यावेळेला. शमशेर पठाण, आपण खूप गंभीर स्वरूपाचा आरोप परमबीर सिंग यांच्यावरती केलेला होता की 26/11 हल्ल्यानंतर मात्र त्या ठिकाणी असलेल्या कसाबचा मोबाईल जो आहे तो आजही परमबीर सिंग यांनी लपवून ठेवलेला आहे. मग आपल्याला जी सुरक्षा व्यवस्था हवी आहे ती बाहेरून हवी आहे की आतून हवी आहे? आपण ज्या प्रकारचे गंभीर आरोप केलेले आहेत ते त्या काळामध्ये आपल्याला त्या संदर्भातले पुरावे देखील द्यावे लागतील, मात्र ज्यावेळेला गंभीर स्वरूपाचे आरोप होतात त्यावेळेला खरोखर आपण सुरक्षित आहोत का, हा प्रश्न आज चर्चेला घ्यावा लागतो. शमशेर पठाण. बरोबर आहे, तुम्ही अर्ज सविस्तर अर्ज मी केलेला आहे 26 जुलैला आणि पोलीस आयुक्तांना सर्व मी हकीकत सांगितलेली आहे. तर कशा प्रकारे परमवीर सिंगनी ते कसाबचा मोबाईल चौपाटीवरून घेऊन गेले, त्याच्यानंतर मग तो तपास ATS कडून ते क्राईम ब्रांचला गेला आणि क्राईम ब्रांचला ते तपास पूर्ण झाला. पण त्या ठिकाणी परमवीर सिंगनी त्याचा मोबाईल जो होता अफजल कसाबचा तो तिथं स्वाधीन केला नाही. आणि आता मला कळलं, नंतर मी त्या विषय त्यावेळी विसरलो, पण आता जेव्हा याचे हे भ्रष्टाचार जेव्हा कारभार बघितला, कुठले मोठ्या प्रकाराचा भ्रष्ट अधिकारी म्हणून ते मी माळी साहेबांना विचारला जुलैमध्ये का ते मोबाईलचा काय झाला ना पुढे, म्हणजे त्यांनी मोबाईल शेवटपर्यंत दिला नाही म्हणे आणि क्राईम ब्रांचने पण काय प्रयत्न केले नाही. तो अशा प्रकारचे हे गलतान कारोबार चालणारे हे परमवीर सारखे लोक आमच्यावर ते पोलीस खात्याचे ते हेड आहे आणि काय नाटकी चालली तुम्ही ते बघतात. हे सर्व देव राम भरोसे काम चालू आहे. हे सर्व बॉर्डर चांगली आहे आणि ते सर्व समंदर एकदम 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 सुरक्षा वाढलेली आहे. तसं काही नाही हो. आता कारवाई कोणाला करायची म्हणून कारवाई होत नाही, पण सर्व आपला कारभार म्हणजे राम भरोसे परमवीर सारखे अधिकारी आमच्याकडे आहे ज्यांचे फायली मंत्रालयामधून गायब होतात. आता बातमी ऐकली का परमवीरची फाईल गायब झालेली आहे म्हणून. कटला शासन चालला, कसली होम मिनिस्ट्री, कसला काय अर्ज देऊन झाले 5 महिने. त्या 5 महिन्यानंतर आता अजून पण त्याच्यामध्ये कुठली कारवाई नाही. परवा फक्त ते माझं पत्राला फक्त ते प्रसिद्धीसाठी पेपरामध्ये देऊन टाकला, टीव्हीला देऊन टाकले. कालपासून परवापासून चालले डिबेट कारवाई काय त्याच्यावर. बरं शमशेरजी, म्हणजे मुळात एक मुद्दा महत्वाचा लक्षात येतो की आपल्याला तडजोड करून चालणार नाही. त्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या देखील आपण समोर आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करताय. थेट मी यावेळेला जे आहे ते विद्याताई चव्हाण यांच्याकडे जातो, कारण आधी राज्याच्या सुरक्षेबद्दल बोलूयात. 26/11चा हा हल्ला होता, त्यानंतर देशाच्या सुरक्षेकडे वळण्यासाठी मी भाजपच्या प्रवक्त्यांकडे देखील जाणार आहे. विद्याताई, मी पहिला प्रश्न आपल्याला करतोय यावेळेला की मुंबईवरती आलेलं, देशावरती आलेलं हे सगळ्यात मोठं संकट होतं जे त्या काळामध्ये जसं जमलं तसं परतवून लावण्यात आलेलं असलं तरी देखील आजही आपण सुरक्षित आहोत का? कारण पहिला मुद्दा जो त्रिस्तरीय सुरक्षेसंदर्भातला हेमंत महाजन सरांनी आपल्याला सांगितला, त्यानंतर बोटींचं अजूनही टॅगिंग किंवा त्याला कशा प्रकारे ओळखावं या संदर्भात अजूनही यंत्रणा काम करत नसल्याचं दिसतं. शमशेर पठाण यांनी केले तर आरोप त्यापेक्षाही गंभीर आहेत. म्हणजे आपलेच अधिकारी जर आपल्या सुरक्षिततेशी खेळत असतील तर मात्र यावरती सखोल चर्चा होणं आणि जर या आरोपांमध्ये तथ्य असेल तर कारवाई होणं देखील गरजेचं आहे. विद्याताई, पहिल्यांदा तर मी मुंबईच्या पोलिसांच्या शौर्याला, त्यांच्या बलिदानाला समस्त मुंबईकरांच्या वतीने सलाम करते. खरोखर आम्हाला मुंबई पोलिसांचा कायम अभिमान वाटला पाहिजे. असा एक जिवंत अतिरेकी स्वतःचे प्राणाची बाजी लावून पोलिसांनी पकडून दिला आणि देशाच्या इतिहासात एक नोंद केली त्यांनी.
आणि त्याचं खरोखरच खूपच शौर्य म्हटलं पाहिजे ते. तो दिवस आजही आठवला तरी माझ्या अंगावरती काटा येतो. आपण घरी पोहोचल्या पोहोचल्या अशी काहीतरी भयंकर बातमी आपल्या संपूर्ण मुंबई शहराला वेठीला धरणारे काही अतिरेकी घुसले आहेत आणि ही बातमी नक्की काय आहे हे सुद्धा आपल्याला कळत नव्हतं. परंतु पोलिसांना जसं जसं समजायला लागलं तसं तसं ते सजग होत गेले आणि त्यांनी या अतिरेक्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही मला विचारलं की आजच्या परिस्थितीमध्ये काय आपण सुरक्षित आहोत का? तर आपल्या मुंबईमध्ये जी लोकसंख्या आहे, मला वाटतं 1,30,00,000 वर आणि ठाणे, नवी मुंबई आणि ह्या 8-9 महापालिका पकडल्या तर आपण खूप मोठ्या संख्येने आहोत आणि आपला व्याप खूप मोठा वाढलेला आहे. तरी पण प्रत्येकाने जर एकमेकांना सहकार्य केलं, पोलिसांना सहकार्याची भूमिका आपण जर निभावली तर निश्चितच आपल्या जागरूकतेने आपण पोलिसांना मदत केली तर या अतिरेकी कारवायांना निश्चित अटक हे होऊ शकते, मज्जाव होऊ शकतो. पण त्याला आपण सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि ते निश्चितच पोलीस दलाचे कायम चाललेले आहेत. आणि आपल्याला जे आता महाजन साहेबांनी सुद्धा माहिती दिली की याच्यामध्ये कसं काय आपण जास्तीत जास्त सुरक्षा वाढवू शकतो या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहेत. पण त्यावेळेस 13 वर्षापूर्वी जे झालेलं आहे म्हणजे AK रायफल्स सारख्या मोठ्या हे हत्यारं घेऊन आपल्या पोलिसांनी त्याला म्हणजे मला तर आठवतं विश्वास नांगरे पाटील असतील हे ताजमध्ये जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याकडे एक फक्त रिव्हॉल्वर होतं पण ते त्याला मुकाबला करायला कुठेही मागे पुढे पाहिले ना हे. किंवा आपण हे बघितलं असेल की ते हॉस्पिटल कुठलं की कामा हॉस्पिटलमध्ये दाते साहेबांनी आणि इतर पोलिसांनी सुद्धा त्याचा कसा प्रकारे हे त्यांना रोखण्यात त्यांना यश आलं होतं. आणि किती प्रत्येकाने ज्या ज्या म्हणजे नर्सेस असतील, वॉर्ड बॉयज असतील, कोण कोण असेल त्या ठिकाणी त्या सगळ्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केलेले की ह्या लोकांचा अतिरेकी हल्ला कसा परतवता येईल, जास्तीत जास्त लोकांना कसं वाचवता येईल. यातनं एकच आपण शिकू शकतो की निश्चितच आपण सगळेजण जर जागरूकतेने राहिलो तर कुठलाही हल्ला असो आपलं मानसिक धैर्याचं खच्चीकरण न करता याचा मुकाबला करू शकतो. फक्त पोलीस दलावरती आपला विश्वास असणं आणि पोलीस दल आणखीन सक्षम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. नक्कीच विद्याताई, सर्व यंत्रणांवरती आमचा देखील पूर्णपणे विश्वास आहे. देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम पोलीस असतील किंवा सर्वजण हे करताना थेटपणे आपल्याला दिसतातच. मात्र यंत्रणांमध्ये असलेल्या त्रुटींच्या बाबतीमध्ये आपण नेमकं काय करणार आहोत? ज्या प्रकारे चीन असेल, पाकिस्तान असेल, प्रत्येक ठिकाणाहून जर आपल्यावरती आक्रमण होणार असतील, तिथल्या जमिनीचा भूभागाचा वापर केला जात असेल, समुद्रामार्गे जर देशावरती संकट येणार असतील तर ही संकट परतवून लावण्यासाठी आणि आपण खरोखर सुरक्षित आहोत का या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे आणि सोबतीलाच मी गणेश खणकर भाजपचे प्रवक्ता यांच्याकडे देखील जाणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. नंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 13 वर्षांनंतरही आपण किती सुरक्षित आहोत या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय भाजप प्रवक्ता गणेश खणकर, राष्ट्रवादीच्या प्रवक्ता विद्याताई चव्हाण, माजी पोलीस अधिकारी शमशेर पठाण, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेले आहेत. गणेश खणकर, मी आपल्याकडे येतो. राज्याच्या सुरक्षेविषयी जरी आपण या क्षणाला बोललेलो असलो, विद्याताई जरी बोललेल्या असल्या, देशाची सुरक्षा देखील आपल्याला तितकीच महत्त्वाची आहे. कारण परकीय आक्रमणांपासून आपल्याला जर सुरक्षित राहायचं असेल, चीनची विस्तारवादी भूमिका ठेचून काढणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. पाकिस्तान ज्या प्रकारे त्याच्या भूमीचा वापर होऊ देतो त्यांना आपण ठेचून काढणं हे अत्यंत आवश्यक आहे. आज जरी आपण 26/11 बद्दल बोलत असलो तरी आपण किती सुरक्षित आहोत आज यावरती खऱ्या अर्थानं चर्चा होणं गरजेचं आहे. मग ती आपल्या राज्य स्तरावरती असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरची असेल. गणेश खणकर, आपल्याकडे येतो. आपण किती सुरक्षित आहोत? असं आहे की ज्या वेळेला जसं ब्रिगेडियर सर हेमंत महाजन सरांनी जे सांगितलं, बघा असं आहे की देशाची सुरक्षा ही नेहमी एक 3 स्तरावरती चाललेली असते. एक ती प्रत्यक्ष तुमच्या सीमारेषेवरनं ती सुरक्षा करतो आपण, ती जी तुमच्या अंतर्गत देशामध्ये जे स्लीपर सेल काम करत असतात, आणि तिसरं हे तुम्हाला इंटेलिजन्सचे नेहमी इनपुट मिळत असतात.
आता असं आहे की गेल्या 2014 नंतरची जेवढी मला या विषयाच्या संदर्भातली माहिती आहे, आपण एकतर बांगलादेशची सीमा सुरक्षित करून घेतली, नेपाळवरनं येणारी अवैध वाहतूक ही आपण मोठ्या प्रमाणावर थांबवली आणि पाकिस्तानच्या सीमा आहेत त्याच्यावरती तारेचं कुंपण घालून तिथे जेवढी सुरक्षा करता येईल ती आपण केली. आणि आपण पाहतो की रोज जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कशा पद्धतीने आपल्या टार्गेटवर आणि रोज दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये मारले जात आहेत. विषय आता आहे की आयसीस किंवा पाकिस्तानचे पुरस्कृत जे काही स्लीपर सेल आहेत, बघा असं आहे की स्लीपर सेलचा व्यक्ती यापूर्वी मला वाटतं आपण एक चर्चा केली होती की स्लीपर सेल हे तुमच्या आमच्या बाजूला वावरत असतात आणि आपल्याला माहित नसतं की ही व्यक्ती नेमकी कोण आहे. ही स्लीपर सेलची व्यक्ती त्या संदेशाची वाट पाहत असते. ज्या दिवशी त्याला संदेश मिळतो तो आपल्या घरातनं बाहेर पडतो आणि त्याला जो विनवत सांगितलेला असतो तो ते करतो. विषय असा आहे की ज्या वेळेला ह्या इंटेलिजन्सचा फेल्युअर आपल्या समोर येतं त्यावेळेला हा एवढा मोठा असा प्रकार घडतो आणि तो अशा स्तरापर्यंत जातो की तुम्हाला काही कळायच्या आतमध्ये त्याने विध्वंस केलेला असतो. बघा दोन गोष्टी आहेत, ज्या वेळेला असे प्रकार घडत असतात त्यावेळेला तुमची सुरक्षा करणारी जी व्यक्ती असते ती जीवावरती उदार होऊन काम करतच असते, पण त्याला लोकांना वाचवायचं असतं आणि समोरच्या दहशतवाद्याला शोधायचं असतं. दहशतवाद्याला मात्र त्याला जेवढ्या अधिक लोकांना मारता येईल त्याला अधिक मारायचं असतं. त्यामुळे त्याच्या पुढे फक्त एकच टार्गेट असतं आणि म्हणून हा हल्ला रोखणं हे सर्वात मोठं टार्गेट असतं. मी आता आपल्या ह्या चर्चेमध्ये असताना ज्या समुद्राजवळ आपला रिपोर्टर उभा होता आणि जे चित्र त्यांनी दाखवलं, मला असं वाटतं की गत काही काळामध्ये म्हणजे आता 5 वर्ष फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मुंबई शहरामध्ये RR पाटलांनी 5000 CCTV लावण्याची घोषणा केली होती. त्यांनी तातडीने लंडनचा दौरा केला, पण त्यानंतर याचं प्रत्यक्ष काम सुरू व्हायला 2014 उजाडावं लागलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं की या शहरामध्ये 4700 CCTVची जी आवश्यकता होती ती वाढवून त्यानंतर 7300 पर्यंत गेली आणि गत काळामध्ये आपण हे पूर्णही केलं. पण मला असं वाटतं अजूनही आपण ही CCTV वगैरे ही शहराच्या अंतर्गत भागातला हे काम असू शकतं, पण या भागांसाठी समुद्रकिनारे किती सुरक्षित आहेत तर माझ्या दृष्टीने आजही ही चिंतेची बाब आहे. कारण जे आता आपण दाखवलं याची चर्चा वारंवार होत असते की शेवटी जो दहशतवादी येत असतो हा काही तुम्हाला सांगून येत नसतो, तो ठरवलेल्या वेळेने त्याने ठरवलेल्या मार्गाने तो येत असतो. त्यामुळे महाजन सरांनी जे सांगितलं की समुद्राची सुरक्षा आज कडेकोट आहे, पूर्वीच्या तुलनेमध्ये प्रचंड व्यवस्थेमध्ये वाढ झालेली आहे, पण जे काही आपल्या शहराचं जे काम आहे त्या दृष्टीने आजही ती सुरक्षिततेची भावना आपल्या मनात येत नाही. पण विद्याताई आज या चर्चेत आहेत. ताई, मी सुद्धा माझ्या वतीनं त्या दिवशी जे शहीद झालेले असतील त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो. मी त्यांच्या कार्यक्षमतेवर शंका घेत नाही, पण तो जो विश्वास यायला पाहिजे तो विश्वास आज सुद्धा का निर्माण होत नाही हा मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे, याचं विद्याताई उत्तर देणारच आहेत. मात्र तत्पूर्वी मी आता तुळशीदास भोईटे सरांकडे जातो. तुळशीदास भोईटे सर, त्रिस्तरीय सुरक्षा असते मान्य आहे, त्याचबरोबर नौदल आहे, हवाई दल आहे, पायदळ आहे, अशा प्रत्येक प्रकारच्या यंत्रणा या आपापल्या परीनं देशाला, आपल्या राज्याला, आपल्या शहराला, मग पोलिसांपर्यंत जी आहे ती सुरक्षा यंत्रणा, हे सगळं काही जे आहे ते कवच आपल्या सगळ्यांच्या भोवती असतं. मात्र ज्यावेळेला अंतर्गत वाद होतात याचा फटका मात्र ज्यावेळेला आपल्या देशवासियांना, आपल्या सर्वसामान्य नागरिकांना बसतो त्यावेळेला आपण नेमकं कुणाशी लढतोय यावरती आज चर्चा करण्याची वेळ आलेली आहे का? आपण खरोखर सुरक्षित आहोत का? ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात, मग सुरक्षा यंत्रणा विकत घेण्यापासून त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार असेल किंवा मग त्या यंत्रणा आपल्याला वापरताच येत नाही, मग समुद्रकिनारी अजूनही गस्त घालणाऱ्या बोटी फक्त पडून असतील, त्याचं प्रशिक्षण झालेलं नसेल, तर मग आपण राम भरोसे आहोत का? तुळशीदास भोईटे सर, हा प्रश्न आपल्यासाठी. मला वाटतं मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की 26/11 नंतर आपण शिकलो का? नक्कीच. म्हणजे आता ब्रिगेडियर साहेब हेमंत महाजन सर जसं बोलले की त्यांनी जी माहिती दिली तसं घडलेलं आहे, खूप बदल झाला. म्हणजे 3 टायर सिक्युरिटीचं जे सांगितलं गेलं त्यातही महत्त्वाचं म्हणजे सर्वात मोठं होतं ते इंटेलिजन्स गॅदरिंगचा विषय. त्यासाठी एक इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड ॲनालिसिस सेंटर, मला वाटतं त्याचं मुख्यालय गुरगावला ठेवण्यात आलं. का एवढं दूर ठेवलं कोस्टल सिक्युरिटीचं माहीत नाही, पण ठेवलं आहे, किंवा तयार झालं. ते 2014 पासून ॲक्टिव्ह झालेलं आहे. बरोबर, त्याची तयारी आधीपासून होती, त्यात पुन्हा काही राजकीय बोलण्याचा प्रश्न नाही आहे. त्या यंत्रणेच्या माध्यमातून सातत्यानं, कारण शेवटी सागरी सुरक्षेचा विषय हा फक्त काही लोकल नाही आहे, हा ग्लोबलसुद्धा आहे. ती जी वेगवेगळ्या इंटेलिजन्स नेटवर्कवरून माहिती येते ती पुढे पाठवली जाते. अर्थात पुन्हा घोळ तोच असतो. म्हणजे शमशेर पठाण यांच्यासारखे माजी अनुभवी अधिकारी आहेत आपल्यासोबत, ते सांगतील की
वरिष्ठ पातळीवर अनेकदा सांगितलं तर आम्ही तर इनपुट दिलेलं, परंतु स्थानिक पातळीवर ते इनपुट तेवढ्या स्पष्टपणे येते का? तर माफ करा, तेवढ्या स्पष्टपणे अनेकदा येत नसतं. हे आजचंही वास्तव आहे. नाही तर होय, महाराष्ट्रात 2 ठिकाणी हल्ले होणार, अरे कुठे? स्थानिक यंत्रणेचे पण काही अडचणी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यावर मी जातोच. मात्र त्याआधी म्हणजे कोस्टगार्डचं बळ वाढवलं का? 100% वाढवलं. तटरक्षक दलाला 300पेक्षा जास्त आता वेसल्स आहेत, चांगली गोष्ट आहे. आपल्या नौदलानं अनेक सुधारणा, आत्ताच आपली एक नवी पाणबुडी जी आपल्या माझगाव डॉकमध्ये तयार झाली ती सुद्धा आता आपल्या समुद्रात फिरणार आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु शेवटी समुद्रातून दहशतवादी जिथे उतरले त्या जमिनीच्या सुरक्षेबद्दल जर बोलायचं झालं, पहिला मुद्दा तोच येतो की तिथं आपलं कितपत नियंत्रण आहे. सरकार कोणाचंही असो, भाजपा असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, आपल्याकडे दुर्दैवाने भ्रष्टाचार नावाचा हा जो प्रकार आहे, परत सांगतो इथं मी आंधळ्या आदर्शवादातून बोलत नाही आहे, मी खूप व्यावहारिक आदर्शवाद जपणारा माणूस आहे, उगाच आंधळेपणातून नाही बोलणार आहे. घडतं कसं म्हणजे थोडंसं एक आठवण करून देतो का मी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गेलो. 12 मार्च 1993 म्हणजे मुंबईवरचा नाही तर देशावरचा सर्वात मोठा जो दहशतवादी हल्ला झालेला, त्यासाठी जे RDX रायगड मार्गे आलेलं, त्यावेळी जर त्या तपासणीत भ्रष्टाचार नसता, नेहमीसारखं सोनं सोडतोय, इलेक्ट्रॉनिक आयटम सोडतोय असं त्या अधिकाऱ्यांना वाटलं नसतं कस्टमच्या, तर मुंबईत RDX पोहोचू शकलं नसतं. हे फक्त ती प्रखरता लक्षात यावी या मुद्द्याची, त्यासाठी म्हणतोय. घडतंय काय? कोळीवडे ठीक आहेत, आपले कोळीवडे त्यांचा अधिकार आहे, ते तिथेच असतील. मात्र त्यानंतरच्या ज्या अनधिकृत वस्त्या वाढताना दिसतात, म्हणजे पुन्हा मी शमशेर खान पठाण यांच्याकडे बोट दाखवीन की ते जास्त अधिकारानं सांगतील. आपली पूर्व किनारपट्टी मुंबईची, पश्चिम किनारपट्टी दिसते आपल्याला, मात्र जे सुरक्षितता या मुंबई बंदराची आहे, तो जो पूर्ण हार्बर लाईनचा भाग आहे, त्या सुरक्षेकडे आपण पाहिलं काय हो? त्या हार्बर लाईन रेल्वेची जशी दुर्लक्षित आहे ना, तसंच त्या किनारपट्टीची अवस्था सुद्धा आजही, मी खूप कडक शब्द वापरतो, माफ करा, म्हणजे नितीन गडकरी हे खूप चांगले मंत्री आहेत, त्यांनी त्याच्यासुद्धा विकासाच्या दृष्टीनं काही पावलं उचलली आहेत. मात्र तो भाग, महत्त्वाचा भाग, संवेदनशील भाग आजही दुर्लक्षित आणि सर्वात धोकादायक आहे. तिकडे राहणाऱ्या लोकांविषयी माझं विधान नाही, हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातलं विधान आहे. दुसरं, ज्या पोलिसांच्या भरोश्यावर आपण हे सर्व सोडतो, 2 ते 3 पोलीस ठाणे काळजी वाहतात. काय संख्या, किमान सेनादल, तटरक्षक दल यांच्यासारख्या सेवा जे जमिनीवर राहून बजावतात, समुद्रात सुद्धा गस्त घालून बजावतात, त्या किमान या सागरी जे पोलीस ठाणी आहेत आपली, त्यांनाच तरी आपण काही वेळेच्या बाबतीतल्या, इतर काही बाबतीतल्या, खास प्रशिक्षणाच्या बाबतीतल्या काही वेगळ्या सुविधा देणार आहोत. तसं घडतं का? अनेकदा म्हणजे एक उल्लेख आला मगाशी चर्चेत की ज्या गस्तीसाठी बोटी आहेत, परत यात कोणत्याही राजवटीचा काहीही अपवाद सांगता येत नाही. तुम्ही जे म्हणते विशालजी, तुम्हीच म्हणालेलात की त्या बोटी बंद, अक्षरशः भंगारात टाकल्यासारख्या पडलेल्या दिसतात. काय करायचं हो पोलिसांनी? दरवेळी फक्त बोटं दाखवण्यासाठी? म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आपल्या सेना दलांच्या 3 दलांकडे पाहतो, ज्या पद्धतीनं तटरक्षक दलाकडे सुद्धा पाहतो आपण, त्या पद्धतीनं आपल्या स्थानिक पोलिसांच्या बाबतीतला सुद्धा दृष्टिकोन कुठेतरी बदलला पाहिजे. पुन्हा मी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर येतो, जो महत्त्वाचा आणि सर्वात हानिकारक मुद्दा आहे, ज्या स्लीपर सेलचा गणेशजींनी सुद्धा उल्लेख केला. हे स्लीपर सेल कशामुळे एवढे पुढे वाढतात? कुठंतरी लोकल इंटेलिजन्स गॅदरिंगमध्येच आपण कमी पडतो. दुसरं, ज्या पद्धतीनं लक्ष ठेवलं पाहिजे, आणि त्यावेळी शमशेर खान पठाण यांनी केलेला गंभीर आरोप आठवा की तुम्ही मगाशी एक अंतर्गत शब्द वापरलेला, म्हणजे हिंदीतला एक खूप प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, घर का भेदी लंका ढाए. इथं तर आपली मुंबई व मायानगरी मुंबई आणि महाराष्ट्राचा मोठा किनारपट्टीचा भाग, इथं जर वरिष्ठ पदावर बसलेले अधिकारी जर प्रत्यक्षात तसा मोबाईल, अगदी त्याचा उल्लेख कुठेही रेकॉर्डवर आलेला नाही आहे, त्यामुळे अधिक ते भयानक आहे. काय घडतं आपल्याकडे? देशावरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून मी ज्याचा उल्लेख केला, त्या 12 मार्च 1993च्या हल्ला, त्यानंतरच्या दहशतवादी हल्ले, मुंबईतले स्फोट, म्हणजे प्रत्येक वर्ष या 1993 नंतरचं आपण मुंबईला हादरताना काही काळ पाहत होतो, अनेक वर्ष. नक्कीच त्या संपूर्ण दहशतवादी कारवायांना लोकल मॅनेजमेंट कुणाचं होतं, लोकल फायनान्स कुणाचा होता, या अँगलवर कोणत्याही राजवटीत कधीही
शेवटच्या टोकापर्यंत जात का प्रकाश पडला नाही? मग इथं शमशेर खान पठाणांचा आरोप खूप गंभीर वाटतो की तो मोबाईल, त्या मोबाईलमधून जर स्थानिक काही कॉल गेले असतील, काही स्थानिक मार्गदर्शन झालं असेल. कारण विशालजी फक्त एक छोटंसं सांगतो की आजही तुमच्या माझ्यासारखे जन्मानं कर्मानं मुंबईकर असलेले सोडले तर CST स्टेशनला उतरून नंतर त्या गल्लीतून, टाईमच्या अंधाऱ्या गल्लीतून जाऊन पुढे कामा रुग्णालय आणि त्या आपल्याला ओलीस ठेवतात आणि काही पुढचं साधता येईल. हे माफ करा, मुंबई बाहेरूनच नाही तर परदेशातून आलेल्या माणसांना कळणं खूप अवघड असतं. मात्र आपल्याकडे काही असे लूज एंड अनेकदा तपासत जातात आणि खऱ्या अर्थानं याला प्रोफेशनल पोलिसिंग किंवा ह्या तपास कन्क्लुजनपर्यंत पोहोचला आहे असं मला तरी वाटत नाही. आणि तिथंच कुठंतरी घात होताना दिसतो. बरोबर. आणि अनेक फायनान्शियल स्लीपर सेल किंवा मॅनेजमेंटचे स्लीपर सेल हे तसेच सुरक्षित राहतात आणि प्रतिष्ठितपणे वावरून आपला घात करत राहतात. बरोबर आहे. आणि हा घात होऊ नये यासाठीच खरं तर आपण आज इतक्या गंभीर विषयावरती चर्चा करतो. 13 वर्षानंतरही आपण सर्वजण सुरक्षित आहोत का? अंतर्गत वाद असतील थोडे बाजूला ठेवावे लागतील, कारण प्रश्न हा आपल्या मुंबईचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा आहे, आपल्या देशवासियांचा आहे. कुणाचाही अशा प्रकारे जो आहे नाहक बळी जाऊ नये यासाठी आज ही चर्चा करावी लागते. भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झालेला असेल, राजकीय विषयांवरती मुद्दे उपस्थित झालेले असतील, मात्र पोलिसांबद्दल आपण कळवळ व्यक्त करतो ना, मात्र पोलिसांना खरोखर आपण सक्षम केलेलं आहे का? आजही त्याच रिव्हॉल्वर घेऊन आजही त्याच प्रकारे ते गस्त घालताना दिसतात. मात्र पुन्हा एकदा जर दहशतवादी हल्ला झाला तर याचं खापर फोडण्यासाठी मग कुणाच्या डोक्याचा वापर केला जाणार आहे, या अनुषंगाने आपण चर्चा करूयात. एका छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सर्व मान्यवरांबरोबर आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. शमशेर पठाण, मी आपल्यापासून सुरुवात करतो. पोलीस आज तितकेसे सक्षम झालेले आहेत का? त्या हल्ल्यानंतर तरी पोलिसांच्या जीवाची पर्वा आहे का? ज्या प्रकारे आपण रिव्हॉल्वरचा उल्लेख केला त्यानंतर तरी मात्र त्यांना ट्रेनिंग मिळालेले आहेत का? ते देशाची सुरक्षा करण्यासाठी त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट पुरवली जाते की मग कामाच्या बोजाखाली, तणावाखाली आजही त्यांना त्या ठिकाणी गस्त घालावी लागते? शमशेरजी, मला त्याच्यामध्ये कुठला काय असा मोठा बदल दिसत नाही का एकदम सुरक्षा वाढली आणि एव्हरीबडी इज फीलिंग सेफ. तुम्हाला आठवण असेल का जेव्हा हा हल्ला झाला त्यावेळी प्रत्येक रेल्वे स्टेशनला एकदम कडेकोट चौक्या लावण्यात आले, प्रत्येकाची तपासणी झाली, BFFD वर त्याचा तपास केला. आता आज जाऊन बघा तुम्ही तिथे जाऊन, ये रे माझे बाबा, या कोणी पण जा, नो सिक्युरिटी ऍट द स्टेशन. बघा तुम्ही जाऊन बघा. म्हणजे मी इल्जाम देत नाही, फक्त जेव्हा होतो त्यानंतरच फक्त काहीतरी एक गाजावाजा होतो, आता करू तसा करू, मग पोलीस पण एकदम जोरामध्ये ऍक्शन मध्ये येतात, वरिष्ठ ऍक्शन मध्ये येतात. मग कुठला तरी एखादी मंत्री जातो आणि सरप्राईज जाऊन भेट करतो. आता जाऊन बघा तुम्ही जाऊन, आता सर्व म्हणजे तटस्थाची तुम्ही गोष्ट बघा. तुम्ही तटस्थ ठिकाणी जा, तुम्हाला कळेल तिथं कुठले बोटी बिटी कुठले काय नाही, येतात जातात, कुठली चेकिंग नाही, कुठली काय नाही. आपण एक फेरफटका फक्त मारा, एक कॅमेरा घेऊन जाऊन, तुम्हाला कळेल तर किती महान सुरक्षा आमची चाललेली आहे. मी अगोदर पण बोललो, राम भरोसे चाललेले आहे, देवाची कृपा मुंबई नगरीवर आहे म्हणून काय होत नाही. हे कोणीतरी किरीट मोठा घ्यायचा, हे परमवीर सारखे लोक, हे एवढे भ्रष्ट अधिकारी या कमिशनरच्या पदावर जाऊन बसतात, पॉलिटिशियनचा वापर करतात. आणि हे लोक जर कधी असे आमच्या जर सुरक्षेचे जर ते त्यांच्या हातात दिली तर मग आपला सुरक्षा झाली बरोबर त्याच्यामध्ये. बरोबर. शमशेरजी, आपला मुद्दा मला लक्षात आला. विद्याताई चव्हाण यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. विद्याताई, नव्याचे 9 दिवस संपतात आणि मग त्यानंतर आओ जाओ घर तुम्हारा आहे हे जे चित्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं ते पुन्हा एकदा घातक ठरू शकतं. त्यामुळे वेळीच जागा होणं आता किती गरजेचं आहे? विद्याताई, निश्चितच मला असं वाटतं आपण जरी म्हणत असलो की जागं होणं वगैरे, तरी पोलीस आपली ड्युटी, त्यांचा जो तपास असतो किंवा त्यांचं ते ज्या ठिकाणी त्यांना कामगिरी दिलेली आहे ती कामगिरी ते व्यवस्थित पार पडत असतात. परंतु मला एक वेगळा मुद्दा उपस्थित करायचा आहे की पोलीस यंत्रणांवर आपण विश्वास दाखवणं आवश्यक आहे. आपलं काय होतं की आपण एखाद्या पोलीस यंत्रणे एखादा तपास सुरू केल्यानंतर त्यांच्याकडनं तो तपास काढून घेतं, कुठली तरी केंद्रीय यंत्रणा येते आणि ती राज्याची कुठली संमती न घेता अशा प्रकारचं पोलीस करत असलेला तपास काढून
केंद्रीय यंत्रणावरती सोपवण्यात येतो. म्हणजे हा जो हस्तक्षेप होतोय त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खचल्याशिवाय राहत नाही. पोलिसांना असं वाटतं आपण करायचं आणि आपल्या हातातला तपास काढून घेतला, मग आता आज काय. म्हणजे असं जे आपण करतो तो राजकीय हस्तक्षेप, म्हणजे आता इतका टोकाला गेलाय तो राजकीय हस्तक्षेप की मला असं वाटतं स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काही राजकीय पक्ष केंद्रात बसलेले हे सर्रास पोलिसांवरती प्रेशर आणायचं काम करतात आणि शेवटी ही नोकरी असते. आणि हे फक्त आपण महाराष्ट्रातच बघत नाहीये, तर आपण आता उत्तर प्रदेशात पण बघितलं की तिथे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना चिरडून टाकलं, तेव्हा तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांना बघायचीच भूमिका घेतली. त्यांना अटक करण्याची हिंमत सुद्धा त्यांच्यात होत नाही. जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले तेव्हा त्यांना कुठेतरी काम करावं लागलं. बरं विद्यार्थी, जसा तुम्ही केंद्रावरती जसा तुम्ही थेट आरोप केला, गणेश खणकरांना मला प्रश्न करायचा आहे. आज बघा राज्य विरुद्ध केंद्र हे चित्र आणि यावरती झालेल्या अनेक चर्चा आजपर्यंत आपण पाहिल्या, मात्र पुन्हा एकदा प्रश्न तिथेच घुमून फिरून येतो आणि तो म्हणजे आपण विश्वास टाकूयात ना पोलिसांवरती, आपण सगळ्या यंत्रणांवरती विश्वास टाकूया, त्यांच्या सक्षमीकरणासाठी मात्र आपण काय करतोय गणेश खणकर? मी आता मगातपासून चर्चा सुरू आणि केंद्राचा उल्लेख झाला नाही, मला असं वाटलं चर्चा काहीतरी चुकीच्या दिशेने चालू आहे. बरं, ज्या वेळेला मुंबईवरती हल्ला झाला आणि त्यावेळेला जेव्हा हे लक्षात आलं की ते ज्या हत्यारानिशी दहशतवादी घुसलेले आहेत आणि आपलं मुंबई पोलीस कदाचित त्यांचा सामना करण्यासाठी कमी पडतंय, आपण NSGची कमांडो बोलवलं ना. माता विद्याताई काय सांगायचं, केंद्राने हस्तक्षेप केला. आपण बोलत असताना, आपण आरोप करत असताना कुठल्या विषयावरती बोलतोय, माझं म्हणणं आहे आपण याच्यावर गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. बघा असं आहे की ज्या वेळेला हा हल्ला होत असतो ना, हा कुठल्या राज्यावर कुठल्या तिथल्या असं नसतं, हा त्या देशावर हल्ला होत असतो. यावेळी केंद्र आणि राज्य हा भेद असूच शकत नाही ना. मी मगाशी म्हणालो की ज्या वेळेला हे सर्व या दहशतवादी हल्ल्याच्या बाबतीत आपण जेव्हा चर्चा करत असतो त्यावेळी 3 पातळ्यांवर, आता मी तुम्हाला पुढचं सांगतो, म्हणजे या चर्चेमध्ये हा तो भाग नाहीये, पण हे एक लक्षात घ्या की कुठलंही राज्य तुमचं कुठलंही शहर स्थिर राहू नये यासाठी किती मोठ्या प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती कट कारस्थानं केली जात असतात. तुमची अर्थव्यवस्था ढासळण्यासाठी, तुमच्या पर्यटन आणि तुमच्याकडे येणारा ओघ विदेशी गुंतवणुकीचा याला धक्का देण्यासाठी सगळी षडयंत्र केली जात असतात. त्यावेळेला केंद्र आणि राज्य हा भेद कशासाठी, हा हल्ला त्या आजही आपण भेदाभेद करूयात नको खरं तर, हे लक्षात घ्या. नक्कीच गणेशजी, आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाला विद्याताई उत्तर देतील अगदी काही सेकंदात विद्याताई, कारण मला इतर गेस्ट कडे सुद्धा जायचं. मला त्या खणकरांना आठवण करून द्यायची आहे की त्यावेळेस तो तुम्हाला मुद्दा असा वाटला की संपूर्ण देशावरचा हल्ला आहे, परंतु आता जे महाराष्ट्र बघतोय रोज की इथे कशा प्रकारे मुंबई पोलीस सक्षम असताना सुद्धा केंद्रीय यंत्रणा, आत्ताचं सरकार, तेव्हाचं मनमोहन सिंग सरकारने लगेच मदत पाठवली आणि केली, तो भाग वेगळा आहे. परंतु आत्ताचं केंद्रातलं जे सरकार आहे ते कसं हस्तक्षेप करतंय, म्हणजे ते ईडी असेल किंवा ते CBI असेल सांगू नका, किंवा ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला त्या मनीष तिवारींना सांगा. नक्कीच आज आपण त्या राजकारणावरती बोलूयात नको, त्या संदर्भामध्ये एक वेगळं चर्चासत्र पुन्हा एकदा आपण घेऊयात. कुठल्याही यंत्रणांचं खच्चीकरण आणि मानसिक खच्चीकरण होणं हे चुकीचंच आहे. हेमंत महाजनजी, मी आपल्याकडे येतो. हेमंतजी, आपल्या अंतर्गत प्रश्न अनेक आहेत, मात्र ज्यावेळेला जसं खणकरांनी सांगितलं किंवा विद्याताई जसं बोलल्या की चला आंतरराष्ट्रीय स्तरावरून हे प्रयत्न होत असतील, देश शहर राज्य अस्थिर ठेवण्यासाठीचे प्रयत्न होत असतील, मात्र धोका तुम्हाला आम्हाला आहे ना, आपण सर्वसामान्य आहोत आणि आपल्यापर्यंत हा धोका पोहोचू नये यासाठी आता सक्षम होण्याची गरज आहे. फक्त विश्वास टाकून चालणार नाही, सक्षम होण्याच्या दृष्टीनं कुठली पावलं या क्षणाला उचलणं गरजेचं आहे. अगदी 30 सेकंदात हेमंत महाजनजी. असं आहे की आपल्या पोलिसांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजिबात पुढे ठीक आलेले नाहीयेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला, जे सागरी पोलीस स्टेशन आहेत त्यांना 100 किलोमीटरचा एरिया असतो, 50-60 त्यांची स्ट्रेंथ असते. त्यामुळे ते जे रस्त्यावरती पेट्रोलिंग करायचं किंवा जे समुद्रात पेट्रोलिंग करायचं ते करू शकत नाही. तर अर्थातच तिथे पोलिसांची जी संख्या आहे ती वाढवण्याची गरज आहे. दुसरं मुद्दा आहे तो सर्वात महत्वाचा, तो असा की कधी पण आपले रिसोर्सेस म्हणजे माणसंही आपल्याला कमी पडतील, तर म्हणून किनारपट्टीवरती जी माणसं राहतात ती आपले कान आणि डोळे बनायला पाहिजे, खास तर मच्छीमार बांधव. आज 99% मच्छीमार बांधव चांगलीच काम करतात, पण काही जण चुकून किंवा मुद्दाम काही कामं करू शकतात. पण कुठलंही लँडिंग, कुठलीही गोष्ट जर इथे व्हायची असेल तर त्याला लोकल मदत ही लागते. तर त्याकरता अशा प्रकारचे लोक जे वृत्ती कामं करतायत त्यांना पकडणं गुप्तहेर माहितीच्या आधारे हे अतिशय जरुरी आहे.
आणि जोपर्यंत आपण असं काय चर्चा करतो आहे, मला ती चर्चा चुकीच्या दिशेने जाते. आपण दहशतवादी हल्ल्याविषयी चर्चा करतोय. 26/11 नंतर समुद्राकडनं दहशतवादी हल्ला झालाच नाही आणि तुम्हाला मी आज छाती ठोकून सांगतो की तो होणार नाही. त्याला अनेक कारणे, त्या कारणात मी जात नाही. सध्या जी आव्हानं आपल्या सागरी सुरक्षेला आहेत ती आहे स्मगलिंग, ती आहे इलिगल ट्रेड, ती आहे अफूकांच्या चरस आत येणं. हे दहशतवादी कसं वगैरे येणार नाही, आले तर बघून घेऊ त्यांना. तुम्हाला कल्पना पाहिजे की नॅशनल सिक्युरिटी गार्ड तर तुम्ही मेन्शन फक्त एकदाच झाला, 10 पैकी 8 दहशतवादी त्यांनी मारले होते, फक्त 220 कमांडोजनी. तर त्यांची एक कंपनी किंवा ज्याला इक्विपमेंट म्हणतात ती आज अंधेरीमध्ये आहे. त्याच्यामुळे चुकून जर कोणी दहशतवादी आला मुंबईच्या आत तर तो जिवंत परत जाणार नाही, याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. बरोबर. आपल्याला लक्ष्य हे स्मगलिंग, इलिगल ट्रेड, पोचिंग, पोल्युशन, हे जे समुद्राकडनं जे असलेले जे अपारंपरिक धोके आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. बरोबर. आणि त्याच्याकरता त्यासाठी खरोखर हेमंतजी ती यंत्रणा तेवढी सक्षम करणं गरजेचं आहे. खरं तर वेळ संपलेली आहे, मात्र थोडी वेळ वाढवून मी फक्त तुळशीदास भोईटे सर मी आपल्याला बोलतोय की आज माध्यमांची देखील एक मोठी जबाबदारी असते, मात्र त्या जबाबदारीपासूनही भरकटलेले अनेक त्या क्षणाला आपण पाहिलेले आहे. राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी ही फक्त आणि फक्त या पक्षांची नसून कुठेतरी माध्यमांची देखील आहे. याविषयी अगदी 20 सेकंदात आपल्याला काय बोलावं असं वाटतं तुळशीदास भोईटे सर? 100% म्हणजे जसं स्वातंत्र्य आपल्याला, त्या स्वातंत्र्याला स्वैराचारात बदलू न देता जबाबदारीने वागणं आणि विशेषतः जेव्हा देशाच्या सुरक्षेचा म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या सुरक्षेचा विषय येतो तेव्हा जबाबदारीने वागणं भाग आहे. फक्त एक छोटंसं त्यात सुचवेन की अशा वेळी इतर वेळी राजकीय सोयीसाठी जी बंधनं घातली जातात ती त्यावेळी तात्काळ घातली गेली पाहिजे. ते त्यावेळी 26/11 सुद्धा तात्काळ झालं नव्हतं. भविष्यात कुठे एखाद दयामाया दाखवली जात नाही, तशीच दाखवली जाऊ नये एवढं मला वाटतं. एक छोटंसं फक्त एक 5 सेकंद घेतो की कृपया सेंट्रल एजन्सीच्या हस्तक्षेपाबद्दल जे बोललं जातं, राजकीय हस्तक्षेप सध्या जो वाढलाय तो चुकीचाच असेल. मात्र एक हस्तक्षेप मालेगाव बॉम्बस्फोटाच्या बाबतीत काँग्रेसच्या कार्यकाळात सुद्धा झाला होता. आपली ATS तपास करत असताना सुद्धा सेंट्रल एजन्सीनी तेव्हा हस्तक्षेप केला होता. त्यामुळे हस्तक्षेपाची परंपरा नव्यानं सुरू झाली असं नाही आहे, फक्त त्यात तारतम्य बाळगलं जावं एवढीच अपेक्षा. बरोबर आहे. हा हस्तक्षेप देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत नसावा, एवढे फक्त जागरूक होणं गरजेचं आहे. गणेश खणकर एका वाक्यात, कारण खरोखर वेळ आपली संपलेली आहे. मला जे शमशेर पठाण जे आपले वरिष्ठ पोलीस अधीक्षक त्यांनी जे सांगितलं की ही मुंबई 24 तास जागी असली पाहिजे आणि त्या हल्ल्यानंतर जी जागरूकता आली होती, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, नाक्यांवर जी गस्त होती, ही परिस्थिती आपण कायम ठेवली पाहिजे, याची खूप मोठी आवश्यकता आहे. बरोबर आहे. आणि हीच जागरूकता आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली सगळ्यांची देखील असणं गरजेचं आहे. फक्त आज चर्चेमध्ये सामील झालेल्यांची ही जबाबदारी नसून, त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं ही त्यांची जबाबदारी नसून सर्वसामान्य जनतेची आपल्या देशाप्रती असलेली ही खरं तर जागरूकता आवश्यक आहे. धन्यवाद हेमंत महाजन, तुळशीदास भोईटे, शमशेर पठाण, विद्याताई चव्हाण, गणेश खणकर आणि रुपाली बळवे, आपल्या प्रतिनिधी अगदी कुलाब्याहून आपल्यासोबत जोडले गेले त्या सगळ्यांचे आजच्या या लोकशाही विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.